लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आता सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जुलै महिन्याचे पैसे लवकरच जमा होणार आहेत. कारण आता जून महिन्याचा हप्ता जमा होऊन जवळपास 5 ते 6 दिवस झालेले आहेत आणि आता जुलै महिन्याच्या हप्त्याला मंजुरी देखील सरकारने दिलेली आहे. त्यामुळे जुलैचा हप्ता देखील लवकरच महिलांच्या खात्यात यायला सुरुवात होणार आहे. परंतु बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांना अजूनही जून महिन्याचा हप्ता आलेला नाही. कारण बऱ्याच महिलांचा मेसेज आला होता की त्यांना अजूनही जूनचा हप्ता मिळालेला नाही. आता त्यांना हा हप्ता कधी मिळणार आहे, म्हणजेच जूनचा आणि जुलैचा हप्ता एकत्र मिळणार आहे का, की याच्या अगोदरच जूनचे पैसे मिळतील, हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आता महिलांना गॅसच्या हप्त्याचे देखील वाटप सुरू केलेलं आहे. म्हणजेच गॅसचे 830 रुपयेसुद्धा महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळालेला नाही आणि त्या महिला जर सरकारच्या निकषांमध्ये आणि अटींमध्ये बसत असतील तर त्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता जुलै महिन्यामध्ये म्हणजेच जूनचे 1500 रुपये आणि जुलै महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये या महिन्यात जमा होतील. परंतु जर त्या सरकारच्या नियमात बसत नसतील तर मात्र त्यांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाईल. त्यामुळे या महिन्यापासून त्यांना पैसे मिळणार नाहीत. आता सरकारचे नियम काय आहेत आणि तुम्ही या नियमांमध्ये बसता की नाही हे तुम्हाला माहीत असायला हवं. तर सगळ्यात पहिला नियम असा आहे की जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते तीच महिला जर सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल, म्हणजेच संजय गांधी निराधार योजना असेल किंवा PM किसान योजना असेल किंवा यापैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्या महिलेला या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं. त्यामुळे लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही हे चेक करा. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं. म्हणजेच तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या घरी 4 चाकी वाहन नसावे. जर तुम्ही सरकारच्या या 4ही नियमांमध्ये बसत असाल आणि तरी देखील तुम्हाला पैसे आले नाहीत तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जुलै महिन्यामध्ये जूनचा देखील हप्ता मिळून जाईल. आणि जर तुम्ही या सगळ्या सरकारच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरणार आहात. तुम्हाला टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाही. तुम्हाला पैसे हे येत राहतील. जय हिंद.